आकाशातून पावसाचा थेंब नाही, जमिनीला मोठ्या भेगा पडलेल्या आणि अन्न पाण्यासाठी टाहू फोडणारी भुकेलेली माणसे. महाराष्ट्रातील इतिहासात एक तारा दुष्काळ म्हणून ओळखले जाणारे भीषण महासंकट जेव्हा देहूच्या वेशीवर आले, तेव्हा मोरे घराण्याचे हसते खेळते अंगण उद्ध्वस्त झाले. एका बाजूला आईवडिलांचे छत्र हरपलेले, दुसऱ्या बाजूला घरातल्या माणसांचे एका पाठोपाठ एक जाणारे प्राण. आणि अशा भयंकर परिस्थितीत कोवळ्या वयातील कान्होबांसमोर संसाराचा एक असा काळाकुट्ट अंधार पसरला होता, जिथे आशेचा एक किरणही दिसत नव्हता. हे पांडुरंगा, हा संसार सुख देणारा नाही, तर हा सुखाचा आभास निर्माण करून मानवाला गिळणारा अजगर आहे. काय घडले होते त्या दुष्काळाच्या काळात देहूमध्ये? कसे तुटले कान्होबांचे संसारातील मन आणि कशी पेटली त्यांच्या अंतकरणात वैराग्याची ती पहिली ठिणगी? रामकृष्ण हरिभक्तांनो, विठ्ठल वाईबच्या या विशेष मालिकेत आपले मनपूर्वक स्वागत. आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांचे चरित्र अनेकदा ऐकले असेल, पण तुकोबारायांच्या या महान प्रवासात त्यांच्यासोबत प्रत्येक पावलावर सावलीसारखे उभे राहिलेले त्यांचे लहान भाऊ म्हणजेच संत कान्होबा महाराज. आजच्या या एपिसोड 20च्या पहिल्या भागात आपण अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत देहूतील प्रतिष्ठित मोरे आंबेकर घराण्याचा धार्मिक इतिहास, भोल्लोबा आणि काशीबाई यांच्या पोटी कान्होबांचा जन्म, सावजी, तुकाराम आणि कान्होबा या 3 भावांचे बालपण आणि संस्कार, थोरल्या भावाचे वैराग्य आणि अचानक तुकोबा कान्होबांवर आलेली संसाराची मोठी जबाबदारी. हा भक्तिमय प्रवास शेवटपर्यंत नक्की ऐका. पुण्याजवळील इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले देहू हे गाव. या देहू गावात मोरे, ज्यांना आंबिले म्हटले जायचे, हे घराणे वसलेले होते. हे घराणे केवळ सावकारी किंवा शेतीसाठी प्रसिद्ध नव्हते, तर पिढ्यानपिढ्या पंढरीच्या पांडुरंगाची वारी करणारे, विठ्ठल नामात रंगलेले अत्यंत धार्मिक घराणे होते. याच घराण्यात भोल्लोबा मोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी काशीबाई मोरे राहत होत्या. भोल्लोबा आणि काशीबाईंच्या घरी 1 नाही 2 नाही तर 3 रत्नांचा जन्म झाला. सर्वात मोठे सावजी, मधले तुकाराम म्हणजेच आपले तुकोबा आणि सर्वात लहान कान्होबा. कान्होबांचे बालपण अत्यंत लाडात आणि आनंदात गेले. घराण्यात आधीपासूनच विठ्ठल भक्तीचे वातावरण असल्यामुळे कान्होबांवर लहानपणापासूनच रामकृष्ण हरिनामाचे आणि भक्तींचे संस्कार होत गेले. कान्होबा दिसायला अत्यंत तल्लख, स्वभावाने अत्यंत नम्र आणि मोठ्या भावांवर अपार प्रेम करणारे होते. लहानपणी जेव्हा 3ही भाऊ इंद्रायणीच्या पात्रात खेळायचे, देहूच्या विठ्ठल मंदिरात जाऊन टाळ वाजवायचे, तेव्हा देहूकर म्हणायचे, भोल्लोबांच्या पोटी साक्षात भक्ती, ज्ञान आणि वैराग्य अवतार घेऊन जन्माला आले आहेत. भक्तांनो, संतांच्या बालपणातील संस्कार आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच विठ्ठल वाईबचा ध्यास आहे. जर संत कान्होबा महाराजांची ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करत असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. दिवसामागून दिवस जात होते. 3ही मुले मोठी होत होती. भोल्लोबांना वाटले की आता मुलांचे विवाह करून द्यावेत आणि संसाराची धुरा त्यांच्यावर सोपवावी. सर्वात मोठे भाऊ सावजी यांचा विवाह झाला, पण सावजींचे मन संसारात मुळीच रमत नव्हते. त्यांचे मन अहोरात्र ईश्वर चिंतनात, ध्यानात आणि तीर्थयात्रेत असायचे. एका दिवशी कोणालाही न सांगता थोरले भाऊ सावजी यांनी घराचा आणि संसाराचा त्याग केला आणि ते विरक्ती पत्करून निघून गेले. सावजींच्या या अचानक जाण्याने भोल्लोबा आणि काशीबाईंच्या पायाखालची जमीनच सरकली. घरातील सर्वात मोठा मुलगा निघून गेल्यामुळे मोरे घराण्यावर चिंतेचे सावट पसरले. अशा कठीण प्रसंगात मधले भाऊ तुकोबा आणि सर्वात लहान कान्होबा यांच्यावर कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली. कान्होबा अजून वयाने लहान होते, पण आपल्या आईवडिलांचे दुःख पाहून त्यांनी वयाच्या कोवळ्या टप्प्यातच समंजसपणा दाखवायला सुरुवात केली होती.
कान्होबांनी आपल्या थोरल्या भावाला म्हणजेच तुकोबांना खंबीर साथ देण्याचा निर्णय घेतला. लहान वयातच कुटुंबासाठी खंबीरपणे उभे राहणाऱ्या संत कान्होबा महाराजांचे हे संस्कार पाहून मन भारावून जाते. कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. वृद्ध झालेल्या भोलोबांनी आपल्या सावकारीचा, शेतीचा आणि दुकानाचा कारभार तुकोबा आणि कान्होबा यांच्याकडे सोपवला. तुकोबा दुकानात आणि हिशोबात बसायचे, तर लहान कान्होबा त्यांना प्रत्येक कामात मदत करायचे. कान्होबांच्या मनात आपल्या थोरल्या भावाबद्दल म्हणजेच तुकोबांबद्दल अथांग आदर आणि प्रेम होते. तुकोबांचा शब्द कान्होबांसाठी शेवटचा असायचा. कान्होबा तुकोबांना केवळ भाऊ मानत नव्हते, तर त्यांना आपल्या वडिलांच्या स्थानी आणि गुरूंच्या स्थानी पाहायचे. दोन्ही भावांचा हा संसार, हा व्यापार अत्यंत प्रामाणिकपणे सुरू होता. देहूतील लोक या दोन्ही भावांचे प्रेम पाहून धन्य व्हायचे, पण काळाच्या पोटात काही वेगळेच वाढून ठेवलेले होते. हा सुरू असणारा सुखाचा संसार अचानक अशा एका महासंकटात सापडणार होता, ज्याची कल्पना देहूतल्या कोणीही केली नव्हती. असे कोणते संकट देहूवर आणि मोरे घराण्यावर येणार होते? तुकोबा आणि कान्होबांच्या आयुष्याला कोणती कलाटणी मिळणार होती? भक्तांनो, ज्यांनी बालपणापासूनच संस्कार, त्याग आणि बंधुप्रीतीचा वस्तुपाठ घालून दिला, अशा महान संत कान्होबा महाराजांच्या पावनचरणी विठ्ठल वाईज परिवाराचा अनंत कोटीचा प्रणाम. संसाराचा हा गाडा चालवत असताना पुढे तुकोबा आणि कान्होबा यांच्या आयुष्यात कोणता ऐतिहासिक दुष्काळ आला? कान्होबांचे वैराग्य कसे जागे झाले? हे सर्व आपण पाहणार आहोत पुढच्या भागात, म्हणजेच एपिसोड 20च्या भाग 2 मध्ये. मित्रांनो, आजचा हा पहिला भाग तुम्हाला कसा वाटला? तुमच्या भावना आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या लाडक्या विठ्ठल वाईब्सला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पांडुरंगांचे नामस्मरण करत राहा आणि बोला रामकृष्ण हरी.